किती तास गाडी चालवली बेटा? 5 तास गाडी चालवली वडापाव खाऊन. आता याने इथे मैसूर डोसा घेतलेला आहे. कशी सांबारची टेस्ट? पनीर मसाला. पनीर मसाला. पनीर मसाला डोसा घेतला आहे याने. हा ठीक आहे ना? डोसाच आहे ना? हां. मग आता मंडे आहे ना बेटा, काय खातो? हां. आणि इथे आलेले आहेत माझे साबुदाणा वडे. पण बाहेर मी वडे शक्यतो घेत नाही, कारण आपल्याला माहीत नाही ना त्यांनी कोणतं तेल वापरलं आहे. खरकटं तेल वापरलं आहे का फ्रेश ऑइल, तर कोणी एवढं इमानदारीत नाही वापरणार प्रतीक. पण ठीक आहे, आता टाईम बडी चीज आहे. आणि वड्यांनंतर प्रतीकने मला फोर्सफुली हा ॲपल ज्यूस घेतलेला आहे. घे मम्मा, घे मम्मा. म्हटलं ठीक आहे बाबा. त्याने दूध पिलं आणि मला ॲपल ज्यूस घेतला. 3 वडे खूप जास्त झाले खरं तर. त्यातला एक वडा मी प्रतीकला दिला आणि ज्यूस पिले. आणि आता एकदम फुल झालं मला. जरा हॉटेलच्या काय म्हणतात त्याला, बंगळी झुला याच्यावरती बसून जरा झुले घेते. प्रतीक वॉशरूमला गेला आहे. आता कसं घरच्या गाडीत येत होतो म्हणून मला सवय आहे घरून बॉटल कॅरी करायचं. अहो सर, मी 2 वॉटर बॉटल आणले घरून, तरी तुम्ही वॉटर बॉटल घेतली. त्यांचं काम आहे ठेवणं, आपण सांगायचं. त्याने काय बिलमध्ये लावले नाही का तिचे पैसे? एवढा विचार कोण करेल म्हणा. करायचं असतो. मी संपवतो. हा, बघू आता किती संपवशील. 5 तास पाणी पिलं नाही तर लक्षात आलं. हो, पण मी तर का पित नाही वॉशरूमच्या धाकाने. क्लीन नीट वॉशरूम नसतात. स्मेल किती बाबरे शी. मला लोकांचं खूप विशेष वाटतं. वॉशरूम वगैरे करता मेंटेन का नाही करत? पैसे कमवता. एवढे भारी भारी हॉटेल्स आहे लाईनीत सगळे, आणि वॉशरूम मध्ये किती स्मेल. ओ माय गॉड. बिचारे प्रशांतजी सकाळी घराबाहेर पडले, गाडी फुल करून आणून दिली आम्हाला. आणि आम्हाला सांगितलं पण इतक्या डिझेलमध्ये, म्हणजे याला सगळं माहितीच आहे, पण तरी त्यांनी मला सुद्धा 600 किलोमीटर तर आपली फुल टाकी केल्यावर तुम्ही जाता त्याच्या डिझेल टाकून घ्या. आणि आम्ही माय लेक, आणि मेन म्हणजे हे साहेब, हे बघा बघून घ्या यांच्याकडे. आणि आम्ही आता शिर्डी 5 किलोमीटर राहिलं आणि आमच्या गाडीतलं डिझेल संपलं. समृद्धी महामार्गवर आहे आम्ही. आणि आम्ही समृद्धी महामार्गवर आहे. काय केलं मग आता आपण? माझ्यासोबत सेम सीन पुणे हायवेला झालेला. मी नव्हतो चालवत तेव्हा, आणि यावेळेस माझं गप्पांमुळे लक्ष नव्हतं. अशा केसमध्ये तुम्ही हायवेच्या हेल्पलाईन नंबरला फोन करायचा. ते तुमचे डिटेल्स घेतील. तुमची लोकेशन जिथे असते तिथे लेफ्टला एक ब्लू कलर मध्ये नंबर लिहिलेला असतो एव्हरी 100 मीटर्स. त्या 100 मीटर्सला जो नंबर होतो त्यांना सांगायचं, मग ते टीम पाठवता. आणि बघू आता काय करतात ते. ऑब्विसली डिझेल घेऊन पाठवतील ना? नाही, जर डिझेल नसेल तर मला त्यांच्यासोबत बसून डिझेल पंपावर जावं लागेल, डिझेल घेऊन यावं लागेल. आणि मी एकटीने बसणार भाऊ अशी. मग तू बघ ना. 6:15 वाजले. पण थंडीच्या दिवसांमध्ये कसं सगळं अंधार पडून जातो, तर अंधार पडलाय सगळा. आणि आता हे हेल्पलाईन वाले येत आहे, लवकरात लवकर येतो बोलले. बघा म्हणजे हा मुलगा. अशा कशा मायलेकांच्या आमच्या गप्पा, की गाडीचं डिझेल संपून गेलं तरी आम्हाला हे नाही, भान नाही. बरं, नायरा पेट्रोल पंपवर आम्ही थांबलो बरं का, कारण वॉशरूम नायराचे खूप नीट अँड क्लीन असतात. तोपर्यंत आम्ही काही जास्त लांब नव्हतो आलेलो, पण टाकी रिकामी झाली होती बऱ्यापैकी. मी याला म्हटलं 1000चं टाकून घे, मी वॉशरूम यांचं यूज करते त्या बदल्यात. पण त्यांचे वॉशरूमच काम करत नव्हते, काहीतरी रिनोव्हेशन चालू होतं. म्हणून आम्ही पंपावर जाऊन डिझेल न टाकता निघालो तिथून. तिथं जर तू टाकून घेतलं असतं प्रतीक, आता ही वेळ आली नसती. म्हणून जेव्हा आई काही सांगते ना तेव्हा ऐकायचं असतं.
नाही तर याला कसं मग आता आम्ही 7 पर्यंत पोहोचून जाणार होतो. हैदराबाद आम्ही आमचं घर 10ला सोडलं आणि 7ला पोहोचणार होतो. झालं असतं की आम्ही 8 तासात 700 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो बा हैदराबाद टू सिन्नर. एकदा चहा प्यायला थांबलो आणि एकदा खाण्यासाठी थांबलो. पण आता माहित नाही इथे आमचा किती वेळ जाणार आहे ते बघू. ते लोक तर बोलले येतील लवकर असं. अर्धा पाऊण तास झाला आम्हाला आणि आले हेल्पलाईन वरून हे भाऊ आले आहेत. माझ्या फोनवर काय दुसरा कॉल चालू असेल ना येणारे कॉल कटून जातो. हां तर ते भाऊ आता डिझेल घेऊन आलेले. हे बघा गेला आमचा 1 तास झाला. पण चला थँक्यू. फायनली माझी गाडी चालू झाली. हे माझ्या बरोबर आधी पण झालंय. ऍक्च्युली आमच्या गाडीचं ना फ्युल मीटर ॲडिक्वेट नाही, थोडं जास्त दाखवतो म्हणून माझ्या लक्षात नव्हतं. बट वी आर बॅक ऑन द रोड. 1 तास गेला ना पण आपला ऑलमोस्ट 40 मिनिटं गेली. हां पाऊण तास. नाही तर आतापर्यंत मी लोंढे गेली बसलो. हो चला आता शिर्डीला पोहोचलोय आम्ही. हा ओम साईराम. साईबाबांच्या कृपेने आम्हाला मदत मिळाली असंच म्हणूया आपण. आणि पाऊण तास गेला आमचा. एखाद्या तासामध्ये आम्ही आता आई वडिलांच्या घरी पोहोचून जाऊ. मी 7:30 वाजले. खूप स्पीडमध्ये आणली ह्या मुलाने आणि आम्ही पोहोचून गेलो आईन त्यांच्या घरापाशी. बस आता 1 मिनिटामध्ये आम्ही उतरणार आहोत. हे बघा हे आहे माझ्या आईन त्यांचं घर. स्वरा स्वेटर का नाही घातलं बेटा? हा आरू तुला पण थंडी नाही वाजत आहे? बघा या मुली रात्रीच्या 9 वाजता गल्लीमध्ये कसं बॉल खेळत आहे. खेळा. बघा माझ्या नशिबामध्ये आज 16 सोमवारचा प्रसाद होता. माझी मोठी बहीण 16 सोमवारचा प्रसाद घेऊन आली आणि हा प्रसाद मिळणं खूप भाग्याचं असतं. तर हे बघा आमच्या बाळाताई प्रसाद घेऊन आल्या आहे 16 सोमवारचा. थँक्यू बाळाताई. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. मम्मा तू खाल्ला प्रसाद? ही बघा ही आपण वीर सांडवू नको बेटा प्रसाद. ज्योतीला पण दे ना ग. हा आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहे आणि नेहमी म्हणजे जेव्हा आता ह्या 3 महिन्यांचा माझा अनुभव आहे. जेव्हा मी किंवा माझ्या इतर बहिणी, आम्ही तर 2च बहिणी लांब राहतो, बाकीच्या कसं गावातच येतं मग त्यांचं वरचेवर येणं असतं. पण मग आल्यानंतर आमच्या भावाची कमी आम्हाला खूप प्रखरतेने जाणवते आणि मग त्याच्यामुळे इमोशनल होणं साहजिकच आहे. आई वडील बिचारे ते तर ऑलवेज रडतच असतात, तर मग सगळेच इमोशनल होतो. पण मग अशा याच्यामध्ये मी काही शूट केलं नाही. ते झाल्यानंतर आमचे जेवणं वगैरे झाले आणि आता 11:30 वाजले. आम्ही बहिणी गप्पा मारत बसलो होतो. तर आता झोपण्याची तयारी आहे. उद्या तो महिन्याचा कार्यक्रम म्हणजे असं काही खूप मोठं नाही पण असतो बा. घरात एक 25-30 लोकांचं स्वयंपाक करून जेवायला वगैरे बोलवलं जातं. त्याच्या मित्रा उपास करू वगैरे असतं त्यांना. तर ते सकाळ होईल. तर मी आता झोपते. प्रतीकही इथे सिन्नरमध्येच लहानी मावशी राहते तिच्या घरी गेलाय झोपायला. तिचा मुलगा आणि हा दोघं कसे सारख्या वयाचे, मग थोडं मित्र भाऊ मग तो गेलाय तिकडे. तर तो येईल सकाळी. तर चला आता मी झोपते. ओके बाय बाय गुड नाईट. कुठे चालले आता तुम्ही? क्लासला ऑल सब्जेक्टचे का? कुठे आणि क्लास? हो का? पायी जाल तिथे? किती ते किती? 8:30 ते 10. हो का? व्यवस्थित जा रोडच्या कडेने. बाय बाय. हे बघा आमचे डुग्गू आणि स्वरा छान तयार होऊन क्लासला जात आहे आता. बाय बेटा. आणि माझ्या आईवडिलांचा हा रोजचा प्रोग्राम आहे. रोज सकाळी ते उठले की कीर्तन प्रवचन असं बघत राहता. देवाजवळ दिवा वगैरे लावून दिलाय आईने. आणि आता सकाळचे 9 वाजलेले आहे. आम्ही इथे आल्यानंतर गप्पा मारण्यावरच जास्त भर असतो, त्याच्यामुळे झोप व्यवस्थित झालेली, त्याच्यामुळे चेहरा असा थोडा स्वेलिंग आल्यासारखा वाटतोय. आंघोळ वगैरे झाली माझी. आता वरती भाऊजाई स्वयंपाक करताय. वर जाते फक्त त्यांना थोडंफार काहीतरी करू लागते मदत. अच्छा तिने प्रसाद दिला. ती बोलली वर घेऊन जाय स्वातीला पोरांना. पण
कुकर मध्ये भात आहे का ग? जायचं ना त्या निमित्ताने. त्याला फोन केला, मला शर्ट ठेवत नाही ना. आर्यन बेटा थंडी नाही मला कळून गेलं, तो शर्ट ठेवतच नाही, मला माहितीये ना. म्हटलं आर्यन बाहेर थंडी आहे, शर्ट घालायचा बरं का बेटा. त्याने फोन ठेवून दिला, शर्ट घालायला पळत गेला. आणि तोपर्यंत मी त्याच्या पप्पाशी बोलले, ती शौर्य बी हा हा करत होते फोनवर. आणि दिला पाहिजे, तिलाही फास्ट कर आणि तू पण तिला बनला म्हटलं. दोघं मिळून ते 2 ही आमची गिरू आहे. गिरू माझ्या बहिणीची नाते, म्हणजेच माझे नाते. ना गिरू, ना गिरू, ती बघ गिरू, बघ गिरू, बघ गिरूला हात कर, गिरूला हात कर. गिरू पेरू खाते, गिरू पेरू खाते. भूल घ्यायचं मला. चला बाय बाय कर, बाय कर. यांना बाय कर, यांना बाय कर. बाय बाय. करायची गोष्ट असते ना. दोस्त नाही गिरू नाही आजी असते. काम एक मिनिट, अशी आजी असते. नाही करायची म्हणा, नाही करायची, नाही करायची. बरं नको का गुडगुडी ओढणी. बाय बाय गाईज, सी यू सून. मी चाललोय आता मुंबईला. नेक्स्ट इयर भेटू. आय मीन आता डिसेंबर आहे ना, तर नेक्स्ट इयर मीन्स 2025. हा ना. दिस इज माय शारू मावशी. शारू मावशी म्हणते प्रतीक किती हँडसम दिसतो, प्रतीक किती हँडसम. मावशीवरच गेलाय, मावशीवरच गेलाय प्रतीक. बाय मामा. बाय. तरी आमचं कोणाशी बोलली तू आता? का कुठे? त्याकडे पण एक अथर्व आहे, माहितीये का? आमच्या घरी पण एक अथर्व आहे. तुझं नाव अथर्व आहे? अथर्व नाव आहे तुझं? बोल हो, हो म्हण ना. मेथीची भाजी, कोथिंबीर. आणि गवारच्या शेंगा काय किलो? गवारच्या शेंगा ना 20 रुपये पावशर होत्या. हा, तर 50 च्या अर्धा किलो आणल्या. हा का? आणि गावठी वांगे? 20 रुपये पावशर 50. हा, 30च्या अर्धा किलो. आणि दोडके पण तसेच आहे, पण 20 रुपये पावशर होते. ती अर्धा किलो घेतले तर 30. आणि गवारच्या शेंगा? गवारच्या शेंगा पण हा का? अर्धा किलो. अरे वा, छान छान. आता या भाज्या निवडल्या जात आहे. मम्मा पण निवडते. हैदराबादला न्यायच्या भाज्या आहे आम्हाला. बाय बाय. रात्री फोन कर मग. मी बबला अक्काकडे जाणार आहे झोपायला. निवांत झोपायला गेल्यावर लगेच थोडी झोप येत असेल झोपायला गेल्यावर. मग कर फोन. आता आजचाच दिवस ना, मग थांब नाही काय आत्ताच्या. आग्रा झोपच ना, ती माझ्यासाठी थांबली आहे. ती दुपारीच जाणार होती. जाते ना. बाय बाय बाय. छान बाय. कृष्णाला घेऊन बुलेटवर. ये बाय, ये बाय. टाळून राहिला का? व्हिडिओ होते ना. हा ये. बाय बाय. अरे मग
हा बघा आमचा हिरो कृष्णा. बघा मायलेक आहे, कोण म्हणेल यांना मायलेक. हा हा, 1ला निघावं लागेल इथून. ये मग. हा जा. सागर मामा येणार. हा ये मग. हा हा बाय बाय. आम्ही कुठे आलो, कुठे आलो. काय ग शौर्य, कोण आलं, कोण आलं. ओळखते मला तू, तू वाट बघत होता माझी. अरे बेटा ते डार्क फॅन्टसी मोठं घ्यायचं होतं पण मला मोठं मिळालंच नाही. गंध कवर लावलाय, गंध देवपूजा केली. अरे वा बघा आमच्या आर्यनने देवपूजा केली. आम्ही आर्यनला, तुला किंडर जॉय आवडतं. आर्यन तुला किंडर जॉय आवडतं का बेटा. हा खा खा. पुढच्या वेळेस मी तुला 2 किंडर जॉय घेऊन येईल. ओके. तुझ्याची बोलायचं, छोल्याची बोलायचं. आता बरी दिसते ग बाई लेकरू ग. मागच्या वेळेस लई जाम झाली होती, लई जाम झाली आमची छोल्या. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि मी माझ्या मोठ्या ताईच्या घरी आली आहे झोपायला. नातवंडांना माझी खूप आठवण येत होती, त्यांना मला भेटायचं होतं. तर आम्ही जेवण वगैरे झाल्यावर थोडा राऊंड मारला. आता आम्ही झोपतो. उद्या सकाळी बोलते तुमच्याशी. खाऊ भारती ताई. छान आम्ही अर्धा तास वॉक केला इथे आणि आता जातो वरती आणि झोपून घेतो. बाळ झोपली आमची शौर्या, म्हणून म्हटलं चला खालीच तुम्हाला गुड नाईट म्हणून घेऊ. तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.